विभाग 2 पद्य या विभागातील आ प्रश्नामधील एक आकडा खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा। गुण आहेत 4। यासाठी कृती असतील: 1. प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्री 1 गुण, प्रस्तुत कवितेचा विषय 1 गुण, प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा 2 गुण, कवितेतील कोणतेही 2 शब्द देणे व दोन्ही सोडवणे आवश्यक असेल प्रत्येकी 1 गुण, प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश लिहा 2 गुण, प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये लिहा 2 गुण, कवितेतून व्यक्त होणारा विचार लिहा 2 गुण, कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा 2 गुण, प्रस्तुत कविता तुम्हाला आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण लिहा 2 गुण। 4 गुणांसाठी वरीलपैकी कोणत्याही कृती विचारल्या जातील। प्रत्येक कृती 1 किंवा 2 गुणांचीच असेल। कविता वस्तू, कवी आहेत द भा धामनस्कर, कवितेचा विषय निर्जीव वस्तूंचा सजीवपणा, प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा 2 गुण। मुलांनो, इथे तुम्हाला कवितेतील कोणतेही 2 शब्द दिले जातील, दोन्ही शब्दांचे अर्थ लिहिणे आवश्यक असेल। प्रत्येक शब्दाच्या योग्य अर्थास 1 गुण असेल। उदाहरणं तुम्हाला मी इथं दाखवलेली आहेत। कवितेतून मिळणारा संदेश: वस्तू निर्जीव असल्या तरी त्या आपल्याला सेवा देत असल्याने वस्तूंशी प्रेमाने वागा, कारण या वस्तूंच्या रूपाने आपले अस्तित्व शिल्लक राहते। म्हणून वस्तूंशी संवेदनशीलतेने, प्रेमाने, स्नेहाने वागण्याचा संदेश कवितेत कवीने दिला आहे। प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये: भावोत्कटता, चिंतनशीलता, प्रांजळपणामुळे कवीचे लेखन वाचकांच्या मनाला स्पर्श करते। साध्या व सोप्या आवाहक शब्दात विचारगर्भ आशयाची मांडणी कवीच्या लेखनातून दिसून येते। कवितेची रचना मुक्त छंदातील असून कवितेत चेतनगुणोक्ती अलंकार आहे। अत्यंत हळुवार संवेदनशील भावना कवीने साध्या शब्दातून व्यक्त करून मोठे तत्व बिंबवले आहे। कवितेतून व्यक्त होणारा विचार: निर्जीव वस्तूमधून मानवी जीवन व्यक्त होते। माणसाने वस्तूंशी प्रेमाने, आत्मीयतेने वागले पाहिजे। आपण माणसांशी वागतो तसेच वस्तूंशी वागले पाहिजे, हा विचार कवितेत मांडला आहे। कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा। या प्रश्नात कवितेमधील कुठल्याही ओळी तुम्हाला विचारल्या जातील आणि त्यांचा तुम्हाला अर्थ लिहायचा आहे। या प्रश्नासाठी 2 गुण आहेत। इथे मी 2 ओळी घेऊन त्यांचा अर्थ दिलेला आहे। प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण लिहा। ही कविता अभ्यासल्यानंतर संवेदनशीलता हे मूल्य माझ्यात रुजले। वस्तूंशी प्रेमाने वागण्याचा सल्ला मला आवडला। निर्जीव वस्तूंवर प्रेम करावे, त्यांचे लाड करावे, त्यांना आपुलकी दाखवावी, या गोष्टी कवितेतून मला समजल्याने ही कविता मला खूप आवडली।